आणि रोज 1,500-2,000 प्रॉफिट काढते सर मी. क्या बात है! कमवते. क्या बात 40 मुलं आहेत हॉस्टेलमध्ये सर आमच्या. है! अरे वाह! क्या शिकवतो बात है! शिकवतो पण आणि प्लस त्यांचं जेवणाचं वगैरे सगळं मीच बघते. अरे बापरे! वॉव! गुड मॉर्निंग ट्रेडर्स. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली सिरीज चालू असते सक्सेसफुल ट्रेडर मीट. त्याच्यामध्ये आज आपल्या सोबत आहे महिला ट्रेडर गीता मॅडम. मी त्यांना वेलकम करतो. मॅडम सांगा आपल्याबद्दल. नमस्कार सर. नमस्कार. प्रोपातला जॉईन केल्यापासून खूप म्हणजे मला अगोदर काहीच माहिती नव्हतं स्टॉक मार्केट बद्दल. म्हणजे जसं आपण अंगणवाडीत जातो एबीसीडी काही माहित नसतं आपल्याला. जसं सर शिकवतात हम्म. तसं एकदम तुम्ही एबीसीडी पासून शिकवलंय सर मला. काही वगैरे बॅकग्राऊंड वगैरे असं स्टॉक मार्केटचं काही नव्हतं आपल्या इकडं, कोणी करतही नव्हतं. हम्म. पण ग्रुपातला जॉईन केल्यापासून सगळं तुमचं म्हणजे अगदी शिकवण्याची पद्धत इतकी सोपी आहे की हम्म. एखाद्या लहान मुलाला, आता माझी मुलगा असतो त्याला पण काही काही शब्द पाठ आहेत स्टॉक मार्केटचे. क्या हॅमर बात है! वगैरे आपले कॅन्डल पॅटर्न आहेत ना, तर ते वाह! सुद्धा सुद्धा सांगतो. माझ्यासोबत बसत असतात मुलं, आत्ताच बघितलं तुम्ही. तर राइट. ती सोपी आणि एवढं समजण्यासारखं आहे, तुम्ही एवढं छान हम्म. शिकवता त्याबद्दल काहीच नाहीये. आणि विशेष म्हणजे आपली प्रोपाची टीम, की जेव्हा राइट. केव्हाही कॉल केला किंवा मेसेज जर केला तर जरी त्यावेळी सरांना रिप्लाय नाही देता आला तर नंतर सर रिप्लाय करतात डेफिनेटली. हम्म. खूप छान आहे सर. क्या बात है! हम्म. आता जसं तुम्ही सांगितलं फॅमिली आहे सोबत. हे कसं मॅनेज करता मॅडम? म्हणजे सर, तुम्ही, मुलं हे कसं सगळं दिवस मॅनेज कसं करता तुम्ही सांगा बरं मला? आणि मग ट्रेडिंग करायची कसं मॅनेज करता हे सगळं? तर ट्रेडिंग ही जिद्द आहे माझी. म्हणजे राइट. काय होतं की माझ्या मिस्टरांनी गेल्या वर्षी समजा 2024 मध्ये हम्म. त्यांना माहिती नव्हतं, असंच आपलं रिलेटिव्ह मध्ये सांगितलं होतं त्यांना की हम्म. कॉल घे पुट घे ऑप्शन्स मध्ये. अरे बापरे! हम्म. हा सर, तर त्यामध्ये त्यांना म्हणजे एवढं माहिती नव्हतं तर त्यांच्यावर विश्वास ठेवून ते गेले समजा त्याच्यात. आणि त्यांनी ओके. घेतला होता, ट्रेड घेतला होता. बट जसं जसं ते लॉस मध्ये जायला लागला तेव्हा पण बापरे! त्यांनी समजा एक्झिट घेतली नाही, माहितीच नव्हतं ना समजा जाईल वरी होप ट्रेडिंग सर. ओके. त्यामुळे काय झालं, लॉस झाला त्यांचा, आमचा दीड हम्म. लाखांचा लॉस झाला सर. अरे बापरे! अरे बापरे! हो सर. आणि मग मी ठरवलं म्हणजे तिथं कुठंतरी असं फसवणुकीसारखं झालतं ना सर. तर बरोबर. मी ठरवलं की, आणि ते म्हटलेले की तुम्हाला असं ट्रेडिंग वगैरे जमणार नाही, ज्याला जमते त्यांनीच करावं असं. हम्म. कोणीही करू शकत नाही. तर मी अच्छा. म्हटलं काय असं ट्रेडिंग मध्ये आपण बघूयात म्हटलं. आणि चांगली गोष्ट अशी आहे सर की हम्म. मला काही माहित नव्हतं, एबीसीडी पासून तुमच्याकडूनच शिकले आहे मी. आणि राइट. असंच आहे, म्हणजे ते तसं म्हटल्यानंतर मला कुठंतरी लागलं. आणि मी म्हटलं एक्झॅक्टली. हा बघूयात आपण, आपल्याला जमणार कसं नाही म्हटलं. तर मग मी आपलं स्क्रीन अशी तुमचा लगेच व्हिडिओ आला मला ओके. ओके. वाचा. बट असं आहे ना सर, विश्वास ठेवण्यासारखं नाही आहे आता सध्या. पण ओके. मला मनातून विश्वास वाटला, माहित नाही काऊन. पण विश्वास वाटला ओके. आणि असं म्हणता येईल की स्वामींनाच तुमच्यापर्यंत पोहोचवलं मला. अरे बापरे! अरे बापरे! थँक यू सो मच मॅडम. आणि हं. नंतर मी आपला सॅटर्डेला वेबिनार असतो ना, मग बरोबर. मी वेबिनार जॉईन केला. नंतर वेबिनार जॉईन केल्यानंतर आपण फीस भरतो ना सर, लगेच बरोबर. आपली ती पण नव्हती माझ्याकडे. 1,000-2,000 वगैरे असतात ना. तर हं. मागवून घेतली फोन पेला लगेच केली, म्हणजे एक विश्वास निर्माण झाला होता सर. थँक यू माहित सो नाही मच मॅडम. थँक यू सो मच. आणि नंतर मी जॉईन केलं, स्वाती मॅडमला कॉन्टॅक्ट केला. त्यांनी पण खूप कन्व्हिन्स केलं, करा तुम्ही, छान आहे म्हणून. आणि नंतर हं. एमओ केलं सर मी. मग बरोबर. एमओ नंतर मी पेपर ट्रेडला चालू केलं. इक्विटी मध्ये आपले असतात सर, घेतात सत्यम सर, खूप छान शिकवतात. बरोबर. आणि आणि नंतर इक्विटी थोडं करत करत मग मला ऑप्शन ते एक मनात राहिलं होतं ऑप्शनचं. तर मी म्हटलं बरोबर. बघूयात, प्रॅक्टिस करूयात, सर तर शिकवणारच हं. आपल्याला. राइट. प्रॅक्टिस म्हटलं मी, आता तर कॅपिटल नाही आहे आपल्याकडं पण प्रॅक्टिस आपल्याला करायला पाहिजे. मग बरोबर. मी
मी सांगितलं होतं सर फ्रंट पेजवर आपण मी प्रॅक्टिस चालू केली सर. ओके. आणि पुन्हा महिनाभर मी प्रॅक्टिस केली. हम्म. त्याच्यामध्ये मला 70 to 80% मध्ये माझे ट्रेड बरोबर येत होते सर. अरे वा. हा हो. आणि मग मी ठरवलं की कॅपिटल टाकू. आणि मग मी कॅपिटल थोडंच टाकलं सर, 4-5 हजार रुपये टाकले. ओके. 4-5 हजार रुपये टाकल्यानंतर प्रॅक्टिस मला कॉन्फिडन्स एक आला होता तेवढ्यात. बरोबर. कॉन्फिडन्स आल्यामुळं मी म्हणजे सत्यम सरांनी सांगितलं होतं 1-2 तुम्ही प्रॅक्टिस करा ऑप्शनवर. हम्म. मग प्रॅक्टिस चालू केली. आता सर 1000-1500 रोज घेते सर मी. क्या बात है. कमवते. क्या बात. क्या बात है. पण मला टाइम नसतो सर. हो म्हणजे ट्रेड एंट्री घेतल्यानंतर थोडं आपलं टार्गेट येईपर्यंत मला टाइम नसतो, कारण मला मुलं असतात खूप, त्यांचा स्वयंपाक करायचा असतो. 40 मुलं आहेत हॉस्टेलमध्ये सर आमच्या. अरे वा. क्या बात है. आम्ही दोघं, माझे मिस्टर आणि मी दोघंच हँडल करतो सर सगळ्यांना. क्या शिकवतो बात है. पण, आणि प्लस त्यांचं जेवणाचं वगैरे सगळं मीच बघते. अरे बापरे. वाव. हा सर, जिद्दच आहे तशी करण्याची, करून दाखवण्याची. आणि मी फार्मासिस्ट आहे सर आणि टीचर पण आहे. क्या बात आहे. खूप छान मॅम. वाव. अ, पण मेडिकलवर जाऊन जॉब करण्यासाठी मग मुलांना सांभाळायला कोण नसतं हम्म. ना सर, म्हणून मग आम्ही मधला पर्याय निवडला की वा. हॉस्टेल आणि आपल्या मुलांना शिकवत शिकवत दुसऱ्या मुलांना पण आम्ही शिकवतो. क्या बात आहे. क्या बात आहे. खूप छान. खूप छान मॅम. वाव. तर सरांचा पूर्णपणे सपोर्ट आहे ट्रेडिंगला. खूप सर, त्यांचा खूप सपोर्ट आहे मला. ते म्हणतात माझा एवढं टाइम, आणि सध्या सर सांगते तुम्हाला, आम्ही हम्म. दोघं पण ट्रेडिंग करायला चालू केले आता. अरे वा. 4-5 वर्षापासून त्यांचा देखील माझ्या बरोबर प्रॉफिट होतो. क्या बात आहे. खूप छान. मग सगळं आता हे तुमचं सगळं सर. मॅनेज करून ट्रेडिंगचं जे आफ्टर मार्केट वर्क करतो आपण, त्याला कसं टाइम काढता? आता 40 मुलांना सांभाळणं आणि त्याच्यानंतर हे करणं, मग त्याला कसं टाइम काढता, कसं मॅनेज करता, सांगा बरं स्वतः तुम्ही. सर सकाळी आम्ही 5ला उठावं लागतं आम्हाला. ओके. नंतर आणि नंतर 6:30ला 7ला मुलांचा नाश्ता होतो सकाळचा. हम्म. आणि ते झाल्यानंतर मग मला 7 ते 8 8:30 पर्यंत माझ्या मुलांचा टिफिन वगैरे बनवावा लागतो. बरोबर. आणि टिफिन बनवल्यानंतर माझे मिस्टर वगैरे सोडून येतात त्यांना स्कूलमध्ये. नंतर मग माझा मार्केटचा टाइम चालू होतो. 9 ते 10 पर्यंतच मला टाइम असतो सर. बरं. हा. आणि मग मी 10-10:30 पर्यंतच ट्रेडिंग करते. राईट. म्हणजे जेवढा प्रॉफिट येईल तेवढं मी एक्झिट, म्हणजे तेवढा ग्रीड करत नाही, समाधान हम्म. मानते. तेवढ्यातच एक्झिट करते, मग कारण पुढे टाइमच नसतो मला. बरोबर. आणि 3:30 नंतर मग पुन्हा मला थोडासा दुपारचा टाइम असतो. त्यावेळी मग आफ्टर मार्केटचं जे मी असते, कोणता कुठे घेतला, आपली एंट्री कुठे घेतली होती, मग त्याचं बरोबर. पुढे झालं, असं मी ऑब्झर्वेशन करते सर. वाव. वाव. आणि ऑब्झर्वेशन हे झाल्यानंतर समजा पुन्हा मला संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं असते ना मुलांच्या. हम्म. मग ते माझ्या मुलांचा होमवर्क वगैरे एवढ्यामध्येच मी कंप्लीट करून घेते. आणि नंतर राईट. स्वयंपाकाला 6 वाजतात मला सर, 6-7 वाजतात. मग आपलं सेशन चालू होतं सर. राईट. आणि आपलं सेशन झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर माझं 10च्या नंतर माझा 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 टाइम होतो ट्रेडिंगचा टाइम चालू. मग त्याच्यात हम्म. मी ठरवते की आता उद्या आज काय आहे, निफ्टी कशी गेली, किंवा सेन्सेक्स कुठं आहे, किंवा आपले ट्रेड निफ्टी 50 मधले ट्रेड कसे आहेत. मग ते बघ हम्म. ऑब्झर्वेशन करते. आणि उद्या काय होईल समजा आपल्या इंडिकेटर नुसार, तुम्ही शिकवलेल्या प्राइस ऍक्शन नुसार. आणि मी राईट. आतापर्यंत जेवढाही प्रॉफिट केला सर, RSI हम्म. आणि प्राइस ऍक्शन वरच केलेला आहे. रोज मी त्याच्यावरच एक स्ट्रॅटजीवर. खूप छान मॅम. खूप छान. खूप छान. म्हणजे अ, नेहमी काय होतं, तुमचा हा जो व्ह्यू आहे ना, तुम्ही सांगेलच सर्वांना, की काय होतं, की नेहमी कृपया जे ऐकतायत त्यांच्यासाठी, की आपण खूप विचार करतो, की मी खूप बिझी आहे, माझ्या मागे खूप काम आहे आणि मग ऑफिसचं वर्क हे वगैरे आणि अशी कारणं सांगतो स्वतःला हे करण्यात. तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय ज्यावेळी, अ, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, की मॅडम पहाटे 5 वाजेपासून स्वतःला मॅनेज करताय आणि ते मॅनेज करत, 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 करत स्वतःचा प्रॉफिट पण अर्न करताय
कामची जिम्मेदारी एका मुलाची नाही, 40 मुलांची जिम्मेदारी आहे. फॅमिलीत मी बऱ्याचशा लोकांशी बोलतो, ते एका मुलाच्या जिम्मेदारीचं इतकं बोलतात. 40 मुलांची जबाबदारी प्लस स्वतःच्या मुलांची जबाबदारी पार पाडून स्वतःला फायनान्शियली इंडिपेंडंट करण्यासाठी लढतायत. इट इज खूप छान मॅम. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. आणि म्हणून तुमची तरक्की होते बिकॉज तुम्ही ठरवलंय ते करायचंय. आणि तुम्ही जितकं म्हणताय आता मी शिकले, आता जस्ट लास्ट इयर पासून तुम्ही काम सुरू केलेलं आहे आणि ते तुमच्या या कर्तृत्वामुळे होते. सो जो पण यांना हे व्हिडिओ ऐकतो त्यांनी या व्हिडिओत जर काही शिकायचं असेल तर हे शिका. जर आपल्याला काही करायचं असेल तर टाइम मॅनेज करावा लागतो, टाइम काढावा लागतो. खूप छान मॅम, खूप छान, खूप भारी. एखादा नवीन व्यक्ती जो तुम्हाला ऐकतोय आणि तो विचार करतो मॅडम की मी पण ट्रेडिंगच्या क्षेत्रात यावं, त्याला काय सल्ला द्याल तुम्ही? ट्रेडिंग हा असं म्हणजे असं क्षेत्र आहे सर की आपण ह्याच्या इतका पैसा कुठल्याही क्षेत्रातून अर्न करू शकत नाही. ओके. बरोबर आहे. आणि ओके. एवढं मोठं क्षेत्र आहे म्हणल्यानंतर नॉलेज तर हवंच त्याच्यामध्ये. आणि तुम्ही ब्लाइंडली कोणाचा समजा कुणीतरी रिगार्ड करते, आपल्याला सांगते हे घ्या ते घ्या कॉलिंगवर, तसं करू नका. आणि खरंच माझी विनंती आहे, कारण की 1.5 लाख आपल्या मिडल क्लास फॅमिलीसाठी खूप मोठी खूप आहे. जास्त आहे, खूप जास्त खूप आहे, खूप जास्त जास्त. आहे. हा, आणि तुम्हाला यायचं असेल शेअर मार्केटमध्ये तर प्रॉपर नॉलेज घेऊनच उतरा. आणि राईट. त्यात आपला सक्सेस कडे नेणारा पाथ म्हणजे प्रो पाथ सर आपला. खूप तुम्ही ब्लाइंडली फॉलो करा. मी कोणताही अगोदर क्लास केलेला नाहीये किंवा मला माहितीही नव्हतं, एबीसीडी पण माहित नाही, एवढं शेअर मार्केटचं ESB माहित नव्हतं. पण मी आज फक्त 6 महिने झाले सर मला राईट. मध्ये M1 ला मी ऍडमिशन घेतलेलं आहे. आणि राईट. आता just 2 महिने समजा आपले M2 चालू झालेले आहे, आणखीन आपला ऑप्शन नाहीये. तरी तुमच्या सांगितलेल्या पाथनुसार चलते सर मी, आणि रोज 1,500 2,000 प्रॉफिट काढते सर मी. तरी पण मला टाइम नसतो सर. जर अजून होऊ शकतं टाइम नाही. अजून भेटला तर एवढंच सांगणं आहे सगळ्यांना जे येत आहेत ट्रेडिंग मध्ये, नवीन लोक. हा. join करा. सर खूप छान शिकवता तुम्ही. थँक्यू सो मच. तुमच्यामुळेच थँक्यू आज सो मच. इथपर्यंत पोहोचले सर. थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू सो मच. नक्कीच तुमचा हा जो जर्नी आहे ते अजून यशस्वी व्हायला पाहिजे, अशा आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्ही खूप छान काम करताय त्या 40 मुलांसोबत राहून जे संगोपनाचं त्यांचं काम करताय ते पण तुम्ही खूप छान काम करताय. खूप साऱ्या महिला इन्स्पायर होतील तुमचा हा व्हिडिओ बघून. आणि ऑल द बेस्ट मॅडम तुम्हाला. येस. थँक्यू सर. येस. थँक्यू. तर हे होते आपले सक्सेसफुल ट्रेडर, ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये एज्युकेशन घेऊन एक सक्सेसफुल ट्रेडर झाले. अशा स्टॉक मार्केटशी रिलेटेड कॉन्टेंटसाठी तुम्ही आपला चॅनल जाऊन चेक करू शकता, जिथे तुम्हाला बेसिकचं नॉलेज मिळेल, स्टॉक मार्केटबद्दल अधिक माहिती मिळेल. आणि स्टे ट्यून, अशाच सक्सेसफुल ट्रेडरच्या अजून इंटरव्ह्यू घेऊन येतोय मी लवकरच. थँक्यू सो मच.